नमस्कार मंडळी. शुक्रवारचा दिवस, सकाळी 10ची वेळ आणि ग्रंथालीचा साहित्याचा पार. आता हे समीकरण आपल्या मनात रुजायला लागलंय आणि तुमच्या प्रतिसादातून ती पोचपावती आम्हाला मिळतीये. त्याबद्दल मनापासून आभार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर तुमचं स्वागत. आजच्या साप्ताहिक अक्षर मैफिलीच्या 5व्या भागात आपल्याला भेटायला आलेले साहित्यिक आहेत लेखक चांगदेव काळे आणि कवी किरण येले. सहभागी वाचक लेखक डॉक्टर अनंत देशमुख आणि कवी विवेक उगलमुगले. या चौघांचंही मनापासून स्वागत. कादंबरीकार, कथाकार, नाटककार, चरित्रकार चांगदेव काळे साहित्याच्या पारावर आलेत. कामगार चळवळ असो, साहित्य नाट्य चळवळ असो किंवा ग्रंथालयीन चळवळ, अतिशय निरलसपणे सक्रिय असणारं हे व्यक्तिमत्व आहे. नाट्यलेखनासोबतच नाट्यस्पर्धांच्या नेपथ्याची जबाबदारीही त्यांनी अनेक वर्ष आणि अतिशय उत्तमरित्या सांभाळली आहे. अनेक नाट्य आणि साहित्यविषयक पुरस्कारांनी चांगदेव काळे सन्मानित आहेत. ग्रंथपरीक्षणं असोत किंवा विविध दिवाळी अंकांचं संपादन असो, नियतकालिकांमधलं लेखन असो, यासोबतच शैक्षणिक संस्था आणि ग्रंथालयांचं कार्यवाह पदसुद्धा ते अतिशय जबाबदारीने सांभाळत आहेत. आज साहित्याच्या पारावर कादंबरीकार चांगदेव काळे त्यांची राखोळी ही कादंबरी घेऊन आलेत. सनातन संघर्षाच्या एका अस्सल अनुभवाची वीण असणारी कादंबरी राखोळी. ही कादंबरी तिच्या शीर्षकापासूनच आपल्या मनामध्ये उत्सुकता निर्माण करते. लोकभाषेशी, लोकजीवनाशी, लोकसंस्कृतीशी आपली नाळ जोडणारी ही कादंबरी. या कादंबरीचा लेखन प्रवास कसा झाला हे प्रत्यक्ष कादंबरीकाराकडून आपण आज समजून घेणार आहोत. चांगदेव काळेंसोबत वाचक म्हणून सहभागी होत आहेत प्रसिद्ध लेखक डॉक्टर अनंत देशमुख. वाडवळी शब्दकोशाचं सहसंपादन चांगदेव काळेंनी त्यांच्यासोबत केलं. आज डॉक्टर देशमुख वाचक म्हणून या राखोळी कादंबरीविषयी काय प्रतिक्रिया देत आहेत हेही आपण ऐकणार आहोत. राखोळी हा अतिशय साधा शब्द जो ग्रामीण भागामध्ये नेहमी वापरला जातो. शेतकऱ्यांची जी गुरंढोरं आहेत, विशेषतः गाई, वासरं, बकऱ्या, ही जनावरं पाळण्यासाठी गावातला एखादा कोणतरी मनुष्य नेमला जातो ठेक्याने आणि त्याला महिनाभर किंवा वर्षभर असा ठेका दिला जातो आणि दरमहा त्याला एक मेहनताना दिला जातो. हा जो मेहनताना दिला जातो त्याला राखोळी असा शब्द आहे आणि हा राखोळी घेणारा त्याला राखोळ्या असं म्हटलं जातं. हा जबाबदार व्यक्ती असतो. गावातली सगळी गुरंढोरं एकत्र करायची गावाच्या एका ठिकाणी, ती त्या मालकाने आणून सोडायची त्या ठिकाणी आणि मग हा दिवसभर ही जनावरं घेऊन शेतामध्ये येतो चारायला. दिवसभर चारून झाल्यानंतर सायंकाळी हा नदीवर येईल, या गुराढोरांना पाणी पाजेल आणि मग ही गुरंढोरं आपापल्या घरी जातात. ज्यांची गुरंढोरं नाठाळ असतात त्यांचा मालक ती घ्यायला येतो, परंतु जी चांगली जनावरं आहेत, जी घरच्या ओढीने जातात, त्यांच्यासाठी कोणीही येण्याची गरज नसते. ही जनावरं आपापल्या खळ्यात किंवा घरी स्वतःहून जातात. तर हा राखोळ्या नुसतीच जनावरं सांभाळतो असं नाही, तर त्यांची काळजीसुद्धा घेतो. ती सुखरूप घरी पोच होतील याचीही जबाबदारी त्याच्याकडे असते. चुकून एखादं जनावर घरी आलं नाही तर त्याची जबाबदारी त्या राखोळ्यावर असते आणि मग त्याने काही केलं की काय, एखादं विकलं किंवा पुढं सोडलं किंवा चुकून गेलं काय, तर त्याच्यासाठी त्याला जबाबदार धरलं जातं. त्यामुळे हा मनुष्य अतिशय काळजीपूर्वक ही सगळी जनावरं आपलीच आहेत अशा पद्धतीने त्यांना सांभाळतो आणि सुखरूप घरी घेऊन येतो, ही त्याची जबाबदारी असते. यातला आता आपण कादंबरीसाठी या गुराढोरांपैकी बकरी हा घटक निवडलेला आहे. बकरी हा अतिशय पाळीव प्राणी आणि तितकाच गरीब. याच्यासारख्या गरीब प्राणी दुसरा कुठलाही शोधून सापडणार नाही. म्हणजे कोणीही त्याचे कान पकडावं, तिचा कान पकडावा आणि किंवा तिचं तंगडी पकडून कोणीही दूध काढावं इतका हा गरीब प्राणी. खरं म्हणजे तिला शिंगा आहेत, अणकुची दार आहेत, मजबूत आहेत, ती प्रतिकार करू शकते, परंतु ती प्रतिकार करत नाही, हे तिचं वैशिष्ट्य आहे. आता हा प्राणी सगळ्यात याला धोका कुठला असेल तर तो आहे लांडग्याचा. याचा हा मोठा शत्रू म्हणजे लांडगा. हा लांडगा या कळपातून या बकरीला कधी पळवून येईल हे सांगता येत नाही.
तसंच दुसरा आणखीन एक त्याचा शत्रू आहे, त्याला आपण भुरटा चोर म्हणतो, आणि तो असतो मनुष्य. हा सुद्धा तितकाच धोकादायक. कधी कुठली बकरी पळवून नेईल कळपातून, खळ्यातून, घरातून हे सांगता येत नाही. म्हणजे जो गरीब असतो त्याला कोणीही, ज्याला आपण बळीतो कानपिळी या अर्थाने म्हणतो, तसं छळतो, त्रास देतो, पळवून नेतो, त्याच्याशी, त्याच्या जीवाशी खेळतो, असा त्याचा अर्थ होतो. आता हा बकरीचा जो भाग आहे हा एक बाजूला झाला कादंबरीमध्ये, ज्याला आपण रूपक या अर्थाने वापरलेला आहे. तर आपण या कादंबरीमध्ये बकरी हा घटक एक रूपक म्हणून वापरलेला आहे. आता हा रूपक कुणाचा रूपक आहे तो आपल्याला कादंबरीच्या पुढच्या भागात गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल. तर या ठिकाणी जो महत्त्वाचा घटक आहे तो आणखीन एक आहे, स्त्री, मुलगी, वयात आलेली मुलगी. वयात आलेल्या मुलीचा बाप होणं म्हणजे काय हे फक्त जो बाप आहे त्यालाच कळू शकतं. या मुलीला सांभाळणं, मुलींना सांभाळणं म्हणजे काचेचं भरलेलं भांडं डोक्यावर घेऊन अवघड वाटेने प्रवास करणं इतकं ते अवघड आहे. म्हणून तो आपल्या मुलीला आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत असतो. तिचे 2 4 हात होईपर्यंत त्याला ही जबाबदारी सांभाळावीच लागते. नुसती 2 हात झाल्यानंतर, 2 4 हात झाल्यानंतर नव्हे, तर त्यानंतरसुद्धा आयुष्यभर तिच्या सुखाची काळजी त्याला व्हावी लागते. आणि हे सुख मुलीचं आहे, तेच त्याचं सुख आहे. मुलीच्या जीवाला, तिच्या सुखाला कुठेही वेदना झाली तिच्या, तर त्याचा पहिला काटा जो रुततो तो त्या मुलीच्या बापाच्या काळजावर रुततो. हे फार असं नाजूक दुखणं आहे, परंतु ही काळजी फक्त मुलीचा जो बाप आहे त्यालाच कळू शकतं. परंतु आजही तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर कुठलंही लग्न हुंडा दिल्याशिवाय होत नाही. हा हुंडा देणं आणि हुंडा घेणं या दोन्ही गोष्टी अनेक वेळा प्रतिष्ठेच्या समजल्या जातात. तुमची ऐपत आहे की नाही हा विषयच नाही. वराकडची बाजू, आपली प्रतिष्ठा, आपला दर्जा, आपला मुलगा, त्याचं शिक्षण, तो करत असलेली नोकरी, अशा सगळ्या गोष्टींचा हिशोबात धरून त्याची मागणी, हुंड्याची मागणी करतो. मुलीचा बाप स्थळ शोधताना मुलीसाठी अतिशय चांगलं स्थळ शोधण्याचा प्रयत्न करतो, मोठं स्थळ शोधण्याचा प्रयत्न करतो, आणि अशा वेळेस त्याला बऱ्याचशा वेळेस कर्ज काढावं लागतं किंवा आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. पण तो तेही करायला तो तयार होतो. का तयार होतो? तर केवळ आणि केवळ आपल्या मुलीच्या सुखासाठी. आपल्या मुलीचं सुख हे त्याचं सुख असतं, आणि हे सुख मिळण्यासाठी तो हुंडा द्यायला तयार होतो. आता हा हुंडा म्हणजे काय हो? ही सुद्धा रोख रक्कमच आहे. परंतु जसं आपण बकऱ्या राखण्यासाठी राखोळी देतो, तसाच आपली मुलगी सासरच्या कडच्यांनी चांगली सांभाळावी, तिला सुखात ठेवावं, यासाठी हुंड्याच्या नावाखाली देणारी रक्कम ही एक प्रकारे राखोळीच आहे. आपल्या समाजामध्ये अनेक वाईट प्रथा ज्या आहेत, त्यामध्ये सासरी आलेली मुलगी, जिला आपण सून म्हणतो, ही सून अनेकदा माहेरी परत जातेच असं घडत नाही. अशा घटना मी पाहिलेल्या आहेत. या मुली परत आल्याने म्हणजे काय होतं, सासरकाडच्या माणसांची हव्यास असलेली गोष्ट संपलेली नसते, आणि मग अनेकदा ते त्या मुलीला सतत छळत असतात की तू माहेरी जाऊन हे घेऊन ये, माहेरी जाऊन ते घेऊन ये. सतत मागणी करणे हा त्यांचा भाग असतो. त्यामुळे त्या जर पूर्ण झाल्या नाही तर एकतर मुलींना जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही, किंवा त्यांना विहीर ढकललं जातं किंवा जाळलं जातं. हा एक प्रकारे छळ आहे. आणि हा छळ कशात मोडतो? तर सावज आणि शिकारी, शिकार आणि शिकारी या वृत्तीमध्ये तो मोडतो. म्हणजे आपली जी वृत्ती आहे ती शिकारी वृत्ती आहे. लांडगा बकरीला पकडतो, कळपातून ओढून नेतो, तसाच माणूस सासरकडचा मुलीला असाच छळ करतो आणि तिच्या जीवानिशी खेळतो. हे खेळणं क्रूर पद्धतीचं, अतिशय कौर्याचं असतं, आणि अशा घटना मोजक्या जरी असल्या तरी आजही घडत आहेत. या घटना जेव्हा घडतात त्यावेळेस आपल्यासारख्या लेखकाला किंवा आपल्यासारख्या संवेदनशील माणसांना त्या अतिशय दुःखद घटना असतात. या घटनातून आपण काय सांगू शकतो? तर एकच सांगू शकतो की यामध्ये एक निष्पाप जीव गेला आहे. एका निष्पाप जीवावर अत्याचार झालेला आहे, आणि
आणि हा अत्याचार आपण थोपवू शकलो नाही, याची बोच प्रत्येकाला जाणवत राहते. आणि ही बोच कमी व्हावी, सगळ्यांनी याच्यावर विचार करावा, म्हणून असे काही प्रश्न आपल्याला कादंबरीच्या स्वरूपामध्ये मांडावे लागतात. समाजामध्ये घडणारे प्रसंग, घटना हे आपल्याला समाजामध्ये राहूनच कळतात. ते कळत असताना स्वाभाविकपणे आपण ज्याला अनुभव म्हणतो, हे अनुभवाच्या अंगाने आपल्याला लेखन करता येतं. आणि लेखकाला अनुभवाच्या पलीकडे जाऊन काही कल्पित स्वरूप ठेवून लिहिता येतं. परंतु अनुभवाच्या अंगाने जर अधिक असेल तर त्याला एक भक्कमपणा येतो, एक त्याला निश्चित असा ठामपणा येतो. आणि म्हणूनच अनेकदा असे अनुभव लेखनामध्ये मांडले जातात. हे लेखन मांडत असताना मी अनेकदा लांडग्याचे कळप पाहिलेले आहेत, अनेक बकऱ्या पळवून येताना पाहिलेले आहेत. तशा अनेक मुलींवर झालेल्या घटना, म्हणजे विशेषतः अत्याचाराच्या, त्याही पाहिलेल्या आहेत. त्यामुळे सतत असे वाटत होते की आपल्याला हा विषय कादंबरीच्या स्वरूपामध्ये मांडायला हवा. हे मांडत असताना हेही चिंतन माझं त्यासोबत चालत होतं. ते असं होतं की हे असं का घडतं आहे. एकेकाळी वडीलधारी मंडळी समोर आली आणि त्यांनी असा नजरेला नजर देऊन जर पाहायची वेळ आली तर समोरचा मनुष्य साधारणतः त्यांच्याकडे नजरेला नजर देऊन पाहू शकत नव्हता. परंतु तो जो वाटणारा धाक होता तो अलीकडे खूप कमी झाला आहे असं वाटतं आहे. समाजामध्ये धाक असायला हवा. केवळ आपल्याला संस्कृती आहे, परंपरा आहे, रीतिरिवाज आहे, त्याच्या जोडीला सुद्धा आपल्याला धाक असावा लागतो. हा जर धाक असेल तर अशा घटना घडत नाहीत. मग लेखक काय करतो, या सगळ्या घटनांचं एकत्रीकरण आपल्या साहित्यामध्ये मांडतो. त्याचा होणारा असलेला गुंता तो वेगळा वेगळा करत जातो प्रत्येक धागा, आणि वाचकाला एका प्रश्नाच्या टोकावर आणून उभा करतो. आणि वाचकाला सांगतो की बाबा रे, आता यातून तू उत्तर शोध. एक ललित साहित्य म्हणून बकरीचं रूपक घेऊन आपण एक समान धागा ठेवून ही कादंबरी साकार केलेली आहे. तिचं नाव आहे राखोळी. यातले तुम्हाला साधं लक्षात येईल, आपली अहिल्या आहे, तिला फसवून तिचा उपभोग घेणारा एक पुरुष आहे, तिला शाप देणारा दुसरा पुरुष आहे, आणि तिचा उद्धार करण्यासाठी तिने थांबायचं आहे तो तिसरा पुरुष आहे. या गर्तेमध्ये फिरत राहणारी शेवटी मुलगीच आहे. आणि तशीच बकरीसुद्धा ही तशीच आहे. हे असं घडण्याचं कारण असं की आपण प्रतिकार करण्याचं कधी आपण कोणाला शिकवलेलं नाही. बकरीला शिंग आहेत, परंतु या बकरीला आपण त्या शिंगाने मारायचं आणि प्रतिकार करायचा हे शिकवलेलं नाही. आपण आपल्या मुलीचे कान टोचतो, ते संस्काराचे कान टोचतो. तिने तिचा प्रतिकार कसा करावा हे मात्र आपण तिला सांगत नाही. त्यामुळे अशा घटना घडतात असं मला वाटतं. आणि ते जर आपल्याला पटत असेल तर राखोळीचं लिखाण सिद्ध झालं असा त्याचा अर्थ होईल. काळे हे मूळचे औरंगाबादचे, त्यांचं सगळं बाळपण तिथे गेलेलं आहे. आजही त्यांची कृषी व्यवस्था तिथे आहे. म्हणजे ते अधूनमधून शेतीवरती जातात आणि शेतीच्या संदर्भातील विविध प्रकारची कामं देखील करतात. तर या ग्रामजीवनाशी त्यांची नाळ अतूटपणे जोडलेली आहे. या जीवनाचं चित्रण त्यांनी वेळोवेळी आपल्या कथा कादंबऱ्यांमधून केलेलं आहे. ग्रामीण संस्कृती जसजशी बदलत गेली तसतसे त्यांच्या कादंबऱ्यांचे विषयही बदलत गेले. पण ती बदलली असली तरी देखील ग्रामजीवनामध्ये असणारी माणसं, त्यांची संस्कृती, त्यांचे आचारविचार, नीतिकल्पना, भाषा, त्यांचं सामूहिक जीवन, सण, उत्सव यांच्या संदर्भात आजवर चांगदेव काळे यांनी जे विविध प्रकारचे अनुभव घेतलेले आहेत ते त्यांनी त्यांच्या कादंबरींमधून मांडलेले आहेत. राखोळा नावाची एक कादंबरी अलीकडेच प्रसिद्ध झालेली आहे. याचा अर्थ असा की जो गुरं राखतो त्याला आपण गुराखी म्हणतो, आणि या गुराख्याला दिला जाणारा मेहनताना म्हणजे पगार किंवा मोबदला असा आहे. त्या गुरं असणं घरामध्ये, त्यांना शेताकडे नेणं, त्यांचा चारा पाहणं, त्यांची संपूर्ण निगा राखणं, अशा जीवनाशी निगडीत अशा प्रकारची कादंबरी आहे.
या कादंबरीमध्ये मग स्वाभाविकपणे कुटुंब व्यवस्था येते, ती ग्रामीण जीवनाची असते आणि त्याच्याशी निगडीत अशा प्रकारचे ग्रामीण जीवनातील विविध प्रसंग असतात. शेती असते, अवजारं असतात, पिकं असतात, त्यांना पडणारे अनेक प्रश्न असतात. या संबंधीचं चांगदेव काळे यांचं सूक्ष्म निरीक्षण, तिथले मानवी संबंध, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन याचं बारकाईने चित्रण करण्याची एक विलक्षण शैली चांगदेव काळे यांच्यापाशी आहे. या शैलीच्या आधाराने त्याने ही कादंबरी लिहिलेली आहे. या शैलीमध्ये लोकभाषेतील विविध प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार येतात, लोकभाषेतले काही संकेत येतात, रूढी येतात आणि त्यांचं प्रत्ययकारक चित्रण चांगदेव काळे यांनी आपल्या या कादंबरीमध्ये केलेलं आहे. ग्रामीण साहित्याचा आजचा प्रवाह तसा म्हटला तर जोरकस आहे. त्यातील चांगदेव काळे एक महत्त्वाचे लेखक आहेत. कविता किंवा ललित लेखन असो किंवा कथा, पटकथा, नाटक अशी लेखनाची मुसाफिरी करणारे कवी किरण येले आज साहित्याच्या पारावर आलेत. चौथ्यांच्या कविता हा किरणचा पहिला कविता संग्रह. त्यातली आम्ही चिल्लर सुटे पैसे ही कविता 23 भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली. बाईच्या कविता हा काव्यसंग्रह जसा मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय आहे तसाच तो हिंदीतही आहे. हिंदीमध्ये 2 वेळा या काव्यसंग्रहाचा अनुवाद झाला. मोराची बायको हा कथासंग्रह त्याची पहिली आवृत्ती संपली केवळ 8 महिन्यात आणि किरणचा दुसरा कथासंग्रह तिसरा डोळा, ज्याला आजच्या या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा प्रचंड मागणी आहे, त्यातल्या कथेवर चित्रपट तयार होतोय. बाईच्या कविता हा कविता संग्रह आपण उघडतो आणि आत अन बाहेर बाई म्हणजे गुंता, कधी तिचा तिनंच केलेला, कधी दुसऱ्यांनी बनवलेला, असं वाचायला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की बाईचं अंतरंग, तिच्या जाणीवा, तिचं जगणं हे या कवीने इतकं स्वाभाविकपणे मांडलं आहे की जणू काही त्याने परकाया प्रवेश करून हे सगळं अनुभवलं असावं, तो हे जगला असावा. किरण, आम्हाला तुमच्याकडून या सगळ्या कवितांचा लेखन प्रवास ऐकायचा आहे आणि कवी विवेक उगलमुगले जे स्वतः उत्तम कवी आहेत, आज वाचक म्हणून त्यांची या कविता संग्रहावरची प्रतिक्रिया आम्हाला ऐकायची. धन्यवाद अस्मिता. सर्वप्रथम ग्रंथालीचे आभार की त्यांनी साहित्याच्या पारावर या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं, बाईच्या कवितांना निमंत्रित केलं. आणि माझ्या वाचकांचेही आभार की त्यांच्यामुळे आजवर बाईच्या कविता या कविता संग्रहाच्या 4 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. ही नेमकी सुरुवात कुठून झाली असावी ते या बाईच्या कविता संग्रहात लिहिले. तो एक उतारा फक्त वाचून दाखवतो मी. तर तो उतारा असा आहे की सकाळी ऑफिसला येताना नेहमी एका चौकाजवळ अडायचो. तिथे एक मुतारीच्या बाजूला एक फॅमिली, 2 छोटी मुलं, एक म्हातारी, एक नुकतीच वयात येणारी 18-19 वर्षाची मुलगी, एक मनस्वी वाटणारा मुलगा, एक प्रौढ, एक प्रौढा, असा सगळा बारदाना. सकाळी माझ्या जाण्याच्या वेळेस सगळे एकत्र बसून जेवत असायचे आणि जेवताना त्यांचं बोलणं चालू असायचं मोठमोठ्यानं, हातवारे करत, पण एकही आवाज नाही, एकही स्वर नाही. हे सगळे मुके तर नक्कीच नसणार. त्यांच्यात कुणीतरी एक मुका असेल की ज्याच्यासाठी हे सगळे मूक भाषा वापरत असावेत. मी नेहमी त्यांच्यातलाच एक वाटायचो आणि रोज तास अर्धा तास उभं राहून त्यांच्यातल्या त्या मुक्याला शोधत राहायचो. एकदा तिथे एकदम रडारड, ओरडाओरड दिसली. पाहिलं तर तो मनस्वी वाटणारा मुलगा बाजूच्या इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर जवळ बसून हमसाहमशी रडत बसला होता. घरचा बारदाना सगळा इथे तिथे कुठेतरी पसार आणि शेजारी ती 2 लहान मुलं त्याच्यासारखीच निरागस रडत. आसपास कोणीच नव्हतं, फक्त एक हिजडा सोडून. त्यानं त्या मुलाला आपल्या छातीशी धरलं होतं आणि तो सारखा म्हणत होता की तू साले रोता काय को है, मैं हूं ना.
मैं हूं ना. हिजड्याला स्तन नव्हते तरी त्याचा ब्लाऊज पान्ना फुटल्यासारखा पाणावलेला. कदाचित त्या मुलाच्या अश्रूंनी, कदाचित खरंच पाना फुटून. तो पहिला क्षण, त्या क्षणी मला एक अस्सल जातिवंत बाई दिसली अस्फुटशी, त्या हिजड्यात, त्या मनस्वी वाटणाऱ्या मुलात आणि माझ्यातही. आणि मग ती दिसतच राहिली, बोचत राहिली, रडवत राहिली. भर रस्त्यात, ट्रेनमध्ये, बसमध्ये, कधी वाचताना, कधी चित्रपट पाहताना, कधी लिहिताना. हळूहळू एक शंका आकार घेऊ लागली मनात की आपलं ट्रान्सफॉर्मेशन होतंय की काय. फ्रान्स काफ्काच्या मेटामॉर्फोसिस कथेसारखं. फक्त त्यातला ग्रेगोर झामजा किटकात बदलत होता आणि मी बाईत. तर ही अशी आठवण आहे. मला वाटतं ती कुठेतरी सुरुवात झाली असावी आणि मग खूप सारे प्रसंग घडत गेले. एक प्रसंग त्यातला असा होता की दुपारी नेहमी माझी आई झोपते जेवण झाल्यावर. तसंच एकदा झोपली होती आणि मी काहीतरी वाचत वगैरे होतो आणि ती झोपेतून जागी झाल्यावर दुपारी झोप झाल्यावर ती उठली आणि पहिलं काय केलं तर तिने कपाळावरची बिंदी टिकली चाचपली आणि ते पाहिलं आणि मला असं वाटलं की इतकं महत्त्वाचं असतं की टिकली की उठल्याबरोबर तिने स्वतःची टिकली चाचपली आणि नसली तर मग ती शोधू लागली तरी काहीतरी महत्त्वाचं हरवल्यागत. आणि तिथे एक कविता आली. मला वाटलं तिथे संपलं असेल, पण त्या कविता नंतर सुरूच झाल्या आणि आज हा कविता संग्रह तुमच्या पुढ्यात आहे. एक कविता मला आठवते जी या संग्रहात नाही. आम्ही बाई अमिबा आणि स्टील ग्लास या नाटकामध्ये ज्या काही बाईच्या कविता नंतरच्या कविता होत्या त्या घेतल्या होत्या आणि त्यांनाही खूपच चांगला प्रतिसाद मिळायचा. त्यापैकी एक कविता मी वाचतो. ती कविता अशी आहे की बाई रोज दिवस संपताना म्हणते उद्या जगून घेईन थोडं. बाई रोज दिवस संपताना म्हणते उद्या जगून घेईन थोडं. स्वतःचं फार नाही पण माहेरी फोन करेन थोडा. फार नाही पण माहेरी फोन करेन थोडा. मैत्रिणीशी जुन्या गप्पा मारेन थोड्या. फोटो चाळेन जुने थोडे. फोटो चाळेन जुने थोडे. आठवणी काही आठवेन थोड्या. आरशात पाहीन स्वतःला थोडं. आरशात पाहीन स्वतःला थोडं. लग्नापूर्वीसारखं सजेन कुंकू टिकली विना थोडं. शरीराचं बोलेन मनाशी थोडं. शरीराचं बोलेन मनाशी थोडं. जगेन स्वतःचं जगणं थोडं. आणि मग लागेन कामाला. आणि मग लागेन कामाला. पण पहाट होता बाई उठते नवऱ्यानं लावलेल्या अलार्मने किंवा त्याच्या आभासाने किंवा सवयीने आणि लागते कामाला. आणि लागते कामाला. मग दिवसभर घरात वाजत राहतात अलार्म, बेल, रिंगा, हाका आणि त्या अटेंड करता करता ती विसरून जाते रात्री तिनं भिजत घातलेले उद्याच्या जगण्याचं कडधान्य. असे खूप दिवस होतात. धान्याला मोड येतात, सडूनही जातात. आणि जेव्हा कधी बाई बसते फुरसतीनं काही आठवायला तिला यातलं काहीच आठवत नाही. किंवा खूप अंधुकसं आठवत असतानाच, स्वतःशी थोडं बोलू लागत असतानाच किंवा कुंकू टिकली विना सजू लागत असतानाच पुन्हा अलार्म होतो, बेल वाजते, दारावरची, लँडलाईनची, मोबाईलची किंवा शिट्टी कुकरची किंवा हाक मुलीची, सासूची, सासऱ्याची आणि ती पळते. किंवा असं काहीच घडत नाही. किंवा असं काहीच घडत नाही. निवांत आरशात पाहताना तिला वाटत राहतं ती काहीतरी विसरते आहे. ती आठवत राहते गॅस, दूध, मूल, बिले, सासू सासरा, नवरा, सटरफटर. ती आठवत राहते आणि थोडंसं स्वतःसाठी जगणं पुन्हा एकदा विसरून जाते. बाईच्या कवितामधील काही छोट्या कविता मी तुमच्यासाठी सादर करतो. पहिली कविता अशी आहे की आत आणि बाहेर बाई म्हणजे गुंता. आत आणि बाहेर बाई म्हणजे गुंता. कधी तिचा तिनंच केलेला, कधी दुसऱ्यानं बनवलेला.
कधी तिचा तिनंच केलेला, कधी दुसऱ्यानं बनवलेला, तिचा तिलाच न सुटलेला आणि पुरुषाला न कळलेला. दुसरी कविता अशी की बाई दिवे लागणीला देवापुढे दिवा उजळते. बाई दिवे लागणीला देवापुढे दिवा उजळते, हात जोडते आणि ओठातला अंधार पोटात घेते. प्रत्येक बाई वेगळी, छातीत अन पाठीत ब्लाऊज शिवताना आई म्हणायची. प्रत्येक बाई वेगळी, छातीत अन पाठीत ब्लाऊज शिवताना आई म्हणायची. सगळ्या बाया नाही शिवता येत एकाच मापात. त्यात शिवण जरा उसली तरी शील उसण्याचे भय. नवऱ्याकडून वा बघणाऱ्याकडून. कथाकार, नाटककार आणि एक सामाजिक कार्यकर्ता असलेले कवी किरण येले यांच्या बाईच्या कविता हा काव्यसंग्रह मला विशेष भावला. समविचारी मित्रांनाही तो विशेष आवडला. बाईच्या कवितांमधील कविता ह्या खऱ्या अर्थाने विलक्षण आहेत. स्त्रियांना त्यांच्या स्वतःविषयी आणि जगाविषयी नेमकं काय वाटतं हे त्यात अतिशय अलवारपणे सांगितलेलं आहे. या कवितांमध्ये वरवर पाहता बाईचं रुटीन किंवा नित्याचं तिचं जगणं आहे. मात्र बिटवीन द लाईन्स विचार करता जाणीवेचं एक मोठं अवकाश या कविता कवीत घेताना दिसतात. बाईला माणूस म्हणून समजून घेताना या कविता दिशादर्शी ठरतात. या कवितांमध्ये खऱ्या अर्थाने जीवन दर्शन कवी घडवतो. या कवितांचे विषय किंवा आशय त्यांच्या शीर्षकामध्ये तुम्हाला जाणवतील. अतिशय साधे, सोपे, सरळ, हलके फुलके वाटणारे विषय कवीने कवितेत आणलेले आहेत. प्रत्येक बाई वेगळी. तुम्हाला सुरमई माहीत आहे का? ओढणी व पदर. बाई गर्भार राहते, बाई नख रंगवते, लिफ्ट येते, असे साधे विषय घेऊन कवीला स्त्रियांचं म्हणून जे असणं आहे, तिचं दुःख आहे, तिची वेदना आहे आणि तिचं एक हक्क, स्वातंत्र्य आहे, ते एक सामाजिक जाणीवेतून कवी या कवितांमधून मांडतो आणि मला वाटतं की ते अतिशय महत्वाचं आहे. ह्या कविता अल्पाक्षरी आहेत, एक काही ठिकाणी दीर्घ कविताही आहेत, परंतु या कविता वाचल्यानंतर असं लक्षात येतं की प्रत्येक कविता हे एक स्वतंत्र कादंबरीचा, दीर्घकथेचा किंवा चित्रपटाचा विषय व्हावा अशा पद्धतीने या संग्रहातून आलेली आहे. मला या कविता संग्रहाची जी थीम आहे किंवा जो गाभा आहे तो इमरोजचा या पाठराखणमध्ये मला दिसतो की आदमी औरत के साथ सोता है, जागता क्यों नहीं. तर मला वाटतं की हाच विचार घेऊन कवी या सगळ्या कविता एक वेगळ्या जाणीवेने किंवा परकाया प्रवेश करून लिहितो असा अनुभव या कविता संग्रहातून येतो. आज सहभागी झालेल्या दोन्ही साहित्यिकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार. या दोन्ही पुस्तकांनी आपल्या मनामध्ये इतरांच्या सन्मानाचं आणि संरक्षणाचं भान नव्याने जागं केलं असेल आणि हीच सजगता येणं आणि त्यासाठी वाचतं होणं हेच ग्रंथालीच्या वाचक चळवळीचं उद्दिष्ट आहे, हेतू आहे. आणि त्यासाठीच हा नवा उपक्रम आम्ही ग्रंथालीच्या फेसबुक पेजवरून आणि वैभव महाराष्ट्राचे या यूट्यूब चॅनलवरून आपल्यापर्यंत घेऊन येतो आहोत. त्यामुळे वाचत राहूया, भेटत राहूया. पुढच्या शुक्रवारी 2 नवीन साहित्यिक आणि आपण ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर. नमस्कार.